महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं ना सर, ही मूर्ती आहे पंचधातूची। ही मूर्ती आता 6 जून 2009ला बसवली। 600 किलोची मूर्ती आहे। कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे। आपल्या राजांचा बघा जो महाराजांचा जो 300-450 वर्षापूर्वी आपल्या राजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला, याचं सर तुम्ही पोस्टर किंवा छायाचित्र पाहिलेलं असेल शाळा कॉलेजमध्ये, तर ते याच ठिकाणचंच आहे। आणि त्या छायाचित्रामध्ये बघा एक व्हाईट कलरचा सदरा घालून एक व्यक्ती या ठिकाणी आपल्या महाराजांना मानाचा मुजरा करताना दिसतो बघा। तो इंग्रज अधिकारी आहे, त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झेटन। ऑक्झेटन म्हणतो की या ठिकाणी महाराजांचा 6 जून 1674 राज्याभिषेक सोहळा झाला आणि येथेच आपल्या महाराजांचं ओरिजिनल 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन होतं। एक मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोचं होतं। तर काही तज्ञांची मत आहेत की औरंगजेबाचे सरदार इतिगत खानचं टोपणाचं जुल्फिकार खान त्याने ते सिंहासन वितळून दिलेलं। सिंहासनाच्या मागे जाऊन देत नाहीत, नाही तर सिंहासनाच्या पाठीमागच्या बाजूला त्याने जी सिंहासन वितळली जागा आहे त्या काळात दगडी तिथं वितळले, ते आज आपल्याला पाहायला भेटतात। पण ज्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ना, या सोहळ्यासाठी महाराज देवदेवतांना कधी विसरले नाही। महाराज जगदीश्वराचं आणि भवानी मातेचं दर्शन घेऊन आल्यानंतर राजे दरबारामध्ये येतात आणि दरबारामध्ये आल्यानंतर हा पूर्णपणे दरबार आपल्या राजाला उठून या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। मुजरा केल्यानंतर आपल्या राजांची एक नजर या 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनाकडे आणि एक नजर भरलेल्या दरबारामध्ये। कारण तुम्ही एक कल्पना करा, आपल्या महाराजांनी ज्या वीरांवरती, ज्या मावळ्यांवरती हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्यातला एकही मावळा, एकही सरदार महाराजांना सदरेवरती कोटीकून उपत दिसत नव्हते। महाराज प्रत्येक पायरी चढताना काय म्हटले की आऊ साहेब, आमची हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो हा माझा तानाजी मालुसरे, की आधी लगीन कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं असा म्हणणार माझा ताना, आणि दुसरी पायरी चढतो हा माझा बाजीप्रभू देशपांडे। महाराज लाख मेले चालतील पण लाखाचा पोशिंदा मारता कामा नये। आणि तिसरी पायरी चढतो हा माझा प्रतापराव गुजर। त्यावेळी त्या 78 वर्षाच्या जिजामातेने काय वाटलं असेल, आज शिवनेरीच्या मातीमध्ये खेळणारा बाळ शिवबा आज 32 मन सोन्याच्या सुवर्ण सिंहासन आरूढ होणार आहे। त्या जिजामातेच्या डोळ्यामधून आनंदाचे अश्रू वाहू लागले। काशीच्या गागा भट्टांच्या हस्ते महाराजांना 7 नद्यांचा पाण्याचा अभिषेक घालण्यात आला आणि तोच एक दरबारामध्ये एका बुरुजदाराने एक ललकार दिले, तुम्ही सगळ्यांनी पाठीमागून जय बोला, की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। अशा प्रकारे आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला। आजही दरवर्षी राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी साजरा होतो। या बाजूला तुम्हाला उंच जो गेट दिसतो बघा, हे गेट ऑफ इंडियाचं प्रतिकृती करून हे गेट ऑफ इंडिया तयार केलेलं आहे। याला नगारखाना म्हटलं गेलेलं। महाराजांच्या काळात पूर्वी नगारे वाजले जायचे, येथे गेट बनवलेलं आहे। येथे नगारे वाजले का गडाचे दरवाजे बंद व्हायचे। हिरकणी जी गेली ना, हिरकणी ज्यावेळी उतरली त्यावेळी याच नगारे वाजले, तेव्हा तो गडाचा दरवाजा बंद झाले। आजही दरवाजा बंद होतो संध्याकाळी 5:30ला, पण आता पावसाळे 4 महिने इथे फक्त नगारा वाजला जातो। इतर 8 महिने इथे डेली त्या काळातली परंपरा आहे, डेली इथे नगारे वाजले जातात। जिल्हा परिषद 2 लोक आहेत नगारा वाजवण्यासाठी। पूर्वी वरती नगारे वाजले जाते, वरचं जे विबांधकाम दिसतं बघा या ठिकाणी, आता इथे खाली वाजले जातात।